मी इथे फक्त अमृताला न्यायला परत आली. मला माहिती आहे तुमचं लग्न अत्यंत चुकीच्या वेळी आणि चुकीच्या परिस्थितीत झालंय, पण अग्नीला साक्षी ठेवून झालंय. जे काही वाईट घडलंय ना ते सगळं आपण त्या अग्नीमध्ये स्वाहा करून टाकूया. ते घर तुझं आहे. आम्ही सगळीच तुझी माणसं आहोत. सगळे वाट बघतायत ग तुझी. सगळं काही तुझ्या मनासारखं होईल. चल घरी. तुम्हाला तसं वाटत असेल, पण तुमच्या जाऊबाईंनी जे स्पष्ट शब्दात सांगितलंय ना ते तर नाकारता येणार नाही ना. आपल्या माणसांबद्दल खरं तर असं बोलू नये, पण वसुधाने तुम्हाला हे नाही सांगितलं की नाचून घरातनं गेल्यामुळे अण्णांची काय अवस्था झाली. माई किती खचल्या. अण्णांना अटॅक आला, त्यांना हॉस्पिटलमध्ये ठेवावं लागलं. आणि एवढं सगळं असूनही आम्ही सगळेच जण अमृताची वाट बघतोय. प्रत्येक परिस्थितीकडे बघण्याचा प्रत्येकाचा दृष्टिकोन हा कायम वेगळा असतो. मला वाटतं मला जे काही म्हणायचंय ते कळलंय तुम्हाला. अमृता, हे सगळं मी अक्षयशी सुद्धा बोललीये. तुम्हाला दोघांनाही हे लग्न मान्य नव्हतं, पण ते मोडण्यासाठी तुमच्यात एक छान मैत्रीचं नातं तयार झालं होतं. आणि आता तर तुमचं लग्न झालंय. आता हे नवीन नातं जर का तुम्ही दोघांनी ऍक्सेप्ट केलं ना तर सगळेच गोंधळ संपणार आहेत आणि आपल्या घरात पुन्हा एकदा आनंदी वातावरण होईल. आपण आपल्या मुलांचं मन राखण्याचा आतापर्यंत खूप प्रयत्न केलाय, पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच आहे. आत्ता भावनिक होऊन हट्टीपणा करून आपण जर का काही चुकीचा निर्णय घेतला ना तर त्यामुळे आपल्याच मुलांच्या आयुष्याचं नुकसान होणार आहे. अमृता, मरणाच्या दारात उभ्या असलेल्या माणसाचं आयुष्य महत्वाचं का तुझं इथे राहणं महत्वाचं? निर्णय तुला घ्यायचा आहे. समंजस आहेस. मी खाली गाडीत थांबते, ये. मला खात्री आहे तू नक्की येशील. सगळंच कठीण होऊन बसलंय. काही सुचतच नाहीये. पण एक गोष्ट मात्र नक्की, आत्ता तू जर गेलीस ना अमृता तर पुरती अडकशील. मग परत फिरू म्हटलं तरी नाही फिरता येणार.
अवघडून बसेल ते. आत्ता वाईट वाटेल, पण आणि अगं, आम्हाला तू काही जड नाहीस. हे घर तुझंच आहे, तुझंच आहे. धर्मसंकटात पडल्यासारखं झालंय बघ अगदी. अमू बाळा, सगळ्या जन्माचा प्रश्न आहे. आता तू त्यांच्या मायेला भुलशील, पण उद्या उद्या ती आधी येऊन गेलेली महामाया सुद्धा असेल तिकडे, हे विसरू नकोस. एक दिवस सुद्धा तुला नाही काढता आला त्यांच्याकडे. अख्खा जन्म जमणार आहे का तुला काढणं? पण तरीही मला जावं लागेल. कारण खरंच आहे, माझ्या अशा अचानक निघून जाण्याने आणि या सगळ्या पोलीस कंप्लेंटमुळे अण्णांना खूप मोठा धक्का बसला. अक्षयच्या आईचं पण बोलणं बरोबर आहे. जितकी चूक त्यांची आहे, तितकीच चूक आपली सुद्धा आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी तिथे जाऊन जर अण्णा बरे होणार असतील तर मला जायला हवं. पण जर मी गेले नाही आणि काही बरं वाईट झालं तर आपल्याला ते आयुष्यभर टोचत राहील. त्यामुळे मला आत्ता जायला हवं. पुढचं पुढे बघू. आई, आई, तू मला एक तुझी साडी दे ना. म्हणजे मला आठवण आली की तू जवळच आहे असं वाटेल. अमू बेटा, बाबा, काळजी करू नका. मी 2-3 दिवसांनी येईनच की भेटायला. आणि मी कॉल पण करत राहील. अगं पण तुम्ही माझ्यावर केलेले संस्कार हेच सांगतात की मला आता जायला हवं. ते नाही आले ना. मला माहित होतं तुम्ही तिच्यावर का सगळं लागताय. अक्षय, मी तुमचा मुलगा आहे, तुमचा माझ्यावर हक्क आहे. तिला का त्रास? तिची नाहीये ना इच्छा, माहितीये ना आपल्याला. तरी आई तुम्ही ना खूप अपेक्षा. आज माझा विश्वास सार्थ ठरवलास.
खऱ्या अर्थानं माझी सून शोभतीयस आज. समंजस आहेस. प्रत्येकालाच खूप त्रास सोसावा लागतो ग, पण आपल्या माणसांसाठी त्रास सोसला ना तर त्याचं समाधान अगदी काठोकाठ मिळतं बघ. माई आणि अण्णांना आज खूप आनंद होईल तू घरी आल्यामुळे. घरी गेलो ना की तुला माझं म्हणणं पटेल. निघूया. अण्णा, तुम्हाला भेटायला बघा कोण आले. आय एम सॉरी अण्णा, पण मी परत आले आणि मी माईंचं सुद्धा सगळं ऐके. फक्त तुम्ही लवकर बरे व्हा आणि लवकर घरी या. आणि मला आशीर्वाद द्या. अगं घे ग. माझ्याकडे ना असं भरपूर असं काय काय साठवलेलं असतं. तुला हवं तेव्हा ये, हवं ते खा, फक्त माझ्या समोर. आता संपोशील बरं, ते सगळं जाऊ दे. घे घे ग घे. मला एक सांग, माईने विचारलं का वसुधा कुठे आहे, आली का, कुठे गेलीये? नाही आई, माई ना घरी आल्यापासून काहीच बोलत नाहीयेत. अगदी गप्प गप्प आहे. बहुतेक ना तुम्ही घरी नव्हता हे सुद्धा त्यांच्या लक्षात नाही आले. काकू घरी आले आहेत की नाही हे सुद्धा मला विचारलं नाहीये त्यांनी. चांगलंच लक्षण आहे मग ते. काय वय आहे का त्या माईंचं? घरात अजूनही सगळ्या गोष्टीत लक्ष घालतायत ते. त्यांना म्हणून वानप्रस्थाश्रमाची वेळ झाली तुमची. जा आता. आता द्या सगळ्या कारभार सोडून मोठ्या मुलाच्या आणि मोठ्या सुनेच्या हातात. आणि समजा त्यांनी तसं नाही केलं ना तरी मी मोठी सून म्हणून सगळी सूत्र माझ्या हातात घेणार आहे आणि माझ्या पद्धतीने सगळं करणार आहे. आणि त्याचा श्री गणेशांना करून आले का मी आता. म्हणजे असं की मी प्रभुणेंचा बंदोबस्त करून आले. यापुढे ती नक्ती आणि उर्वरित प्रभुणे
घाडगेंचं नाव उच्चारायची हिम्मत सुद्धा करणार नाही. अगं मोठी सून आहे मी या घरची. यापुढे मी म्हणीन ती पूर्व दिशा. यापुढे आपल्या घराचे दरवाजे केतकीसाठी उघडतील आणि त्या नकट्या अमृतासाठी कायमचे बंद. माई, भाग्यश्री, वसुधा, बघा ग कोण आलंय. कोण आलंय? कोण आले? चला 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 पुढे हो. काय ग, हिला घेऊन आलीस तू? हिला? अगं हिचं पाऊल या आपल्या घरात पडलं आणि त्याच्यानंतरच पोलीस आले ना आपल्या घरात, या घाडगेंच्या घरात. विसरलीस का ग? हिच्याच मुळे अण्णांना अटॅक आला हेही विसरलेस मृदुले? आता हिच्या येण्यानेच आपलं घर सावरणार आहे. आणि आपल्या घराची जी काही बदनामी झाली ना ती सुद्धा पुसली जाणार आहे. अण्णांची तब्येत सुद्धा बरी होणार आहे. हा असा पराक्रम करायला कोणी सांगितला होता ग तुला? चांगल्या गोष्टी करण्यासाठी कोणाच्याही परवानगीची गरज नसते असं माईंनीच मला सांगितलंय. माई, हिच्या जाण्याने जी काही परिस्थिती बिघडली होती ना ती आता खरंच सावरेल. ती घरातनं निघून गेल्यामुळे जे काही घडलंय त्याच्यासाठीच माफी मागायला ती आली आपल्या घरी. यापुढे आता ती तुमच्या संस्कारांप्रमाणे आणि तुमच्या शिस्तीतही वागणार आहे. असं अण्णांना वचन दिलंय तिने. अण्णांना? हो, आम्ही हॉस्पिटलमध्ये अण्णांना भेटून आलो. आणि पूजेच्या दिवशी ती घर सोडून नव्हती गेली. या घरात तिची घुसमट झाली होती म्हणून काही काळासाठी बाहेर गेली होती. 2-3 तासात परतही येणार होती पण आली का? आली का ती परत? गेली ना स्वतःच्या तीर्थरूपांकडे. आणि ही जी काय तू म्हणतेस त्याची घुसमट फुसमट काय होती ना तिची, ती झाल्यानंतर मग ती आली असती की अक्षय बरोबर इथे घाडग्यांच्या घरात आणि सगळ्या घाडग्यांच्या पायावर नाक घासून माफी मागितली असती. पण हे केलं का तिने? नाही ना. हे कोणी केलं? आपण गेलात आणि घाडग्यांचं नाक त्यांच्या पायावर रगडून आलात. माई हात जोडून कळकळीची विनंती करते मी. जेव्हापासून या पोरीने या घरात पाऊल टाकलाय ना सत्यानाश व्हायला लागलाय. मी हात जोडून विनंती करते तिला या घरात घेऊ नका. Ding